हे बघा मैत्रिणींनो, मी आज ताकाची कढी करणार आहे। त्याच्यासाठी हे ताक आणि बेसनचा घोळ करून घेतला, त्याला व्यवस्थित रवीने घाटून घेतलं आणि हे कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे मोहरीचा तडका द्यायचा आणि हे थोडीशी साखर आणि हे बघा अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण केलं मी। हे असं वाटून घेतलं व्यवस्थित त्याला। हे अद्रक, हिरवी मिरची, लसूण त्याला व्यवस्थित वाटून घेतलं आणि हे मी असं कढीत असंच टाकणार आहे। हे बघा हे आणि ह्याला उकळून नंतर एका पॅन मध्ये तेलाचा, जिरे मोहरी, कढीपत्त्याचा तडका देणार। चवीनुसार मीठ टाकायचं। हे आता ह्याला सगळं व्यवस्थित झालं। ह्याला गॅसवर ठेवायचं आता उकळायला आणि नंतर ह्याच्यात जिरे मोहरी, कढीपत्त्याचा तडका द्यायचा, मीठ टाकायचं, साखर टाकायची, कोथिंबीर वरून टाकायची। तर चला आपण ह्याला गॅसवर ठेवूया। हे बघा मैत्रिणींनो, हे गॅसवर उकळायला ठेवली कढी आणि इकडं छोट्या पातेल्यामध्ये एका तेल तापायला ठेवलं। आता ह्याला तडका देणार आहे। तर काय जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा। हे बघा हे आता उकळायला ठेवलं कढी, कारण मी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट ह्याच्यात कच्चीच टाकली, कारण नेहमी फोडणी देऊन टाकते, पण यावेळेस अशी कढी करून बघायला। अशी कढी पण खूप छान होती। हे आता लसूण, जिरे, हे आता मोहरी आणि जिरे तडतड करायला। आता ह्याच्यात आपण गॅस बंद करूया। गॅस बंद करूया, नाहीतर हे मोहरी करपून जाईल। ह्याच्यात टाकते थोडासा कढीपत्ता। आता हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे। कढीपत्ता, कोथिंबीर सगळं व्यवस्थित धुवून आता ह्या कढीला आता छान उकळी येऊ द्यायचं। हे गॅस बंद केला। हा झाला तडका। हा तडका ह्याच्यामध्ये टाकायचा। हे बघा हा वरून कढीपत्ता, जिरे मोहरीचा तडका टाकला। आणि आता ह्याच्यावर टाकायचं थोडीशी साखर टाकायची ह्याच्यामध्ये, वरून कोथिंबीर टाकायची। ही कोथिंबीर टाकायची आणि आता ह्या कढीला उकळू द्यायचं छान। अशी बघा ताकाची कढी। आता ह्याला छान उकळी मारायचं। ही ताकाची कढी आता ही खिचडीसोबत, पोळीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं। हे बघा ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकते। आपल्याला मीठ आपल्या गरजेनुसार जसं पाहिजे तसं टाकायचं। हे बघा थोडंसं मीठ टाकलं, आपल्याला जसं लागते तसं टाकायचं मीठ। बघा ही कढी आता उकळायली। बघा गॅस बारीक केला। बघा ही कढी उकळायली अशी झाली बघा।
थँक्यू.